नमस्ते मित्रांनो, गेटल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि सर्व अनुदानित संस्थांवरील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अशी बातमी आहे. कारण की राज्य सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा असा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयासंदर्भातला GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. याच महिन्यापासून याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे. काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत दिनांक 20 जून 2024चा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी. निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक 1 जून 2023 ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 14 मधील तरतुदीनुसार 1 जुलै 2023 पासून व्याज अनुज्ञेय राहील. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 14 तील तरतुदीप्रमाणे काढता येणार नाही. जुलैच्या पगारामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्त्याची थकबाकीची रक्कम आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.